करत असताना मॉइश्चरायझर पहिले लावायचं का सिरम पहिले लावायचं आणि का बरं लावायचं? तर मॉइश्चरायझर लावायचं असेल पहिले तर ते डायरेक्ट कधीच नाही लावायचं, पहिले सिरम लावायचं. आणि सिरमही पहिले डायरेक्ट कधीच नाही लावायचं. थोडा चेहरा आपण क्लीन करून घेतो, म्हणजे आपण क्लिन्झिंग करतो, डीप क्लिन्झिंग करतो, त्याच्यानंतर आपण चेहरा पुसतो, तर तो पूर्ण ड्राय नाही करायचा चेहरा, तो थोडा डॅम्प ठेवायचा, म्हणजे पूर्ण कोरडा पण नाही आणि ओला पण नाही, हलकासा ओलसर ज्याला म्हणतो आपण, ओलसर असताना त्याच्यावर सिरम लावायचं. सिरम काय होतं, आतल्या डर्मिस पर्यंत जातं आणि त्याच्यावर जर आपण मॉइश्चरायझर लावलं तर मॉइश्चरायझर लावल्यामुळे काय होते, सिरमवर लावल्यामुळे ते इव्हॅपरेट होत नाही आणि मग त्याचा चांगला हायड्रेटिंग रिझल्ट येतो. आणि हायड्रेट स्किन जेव्हा दिसत असते तेव्हाच आपलं मेकअप एकदम नॅचरल आणि सॉफ्ट दिसते आणि प्रोडक्ट पण मिनिमल लागतात. त्याच्यासाठी मॉइश्चरायझर कधी पण कशावर लावायचं, पहिले सिरम लावायचे मग मॉइश्चरायझर लावायचे. आणि सिरम लावायच्या पहिले पण चेहरा कसा असला पाहिजे तुमचा, ओलसर असला पाहिजे. कारण मॉइश्चरायझर लावायच्या पहिले सिरम लावलं तर ते कुठपर्यंत जातं, डर्मिस पर्यंत. आणि डर्मिस पर्यंत गेलं तर स्किन आतमधूनच हायड्रेट राहील, म्हणजे मऊ पडेल. आणि त्याच्यावर मॉइश्चरायझर लावलं तर स्किन आणखी नरम दिसेल. आणि स्किन मॉइश्चरायझर नेहमी आपण हायड्रेटिंगसाठी लावतो. जितकं चांगलं मॉइश्चरायझर स्किन मध्ये पेनिट्रेट होईल तितकं आपलं मेकअप नॅचरल दिसेल. त्याच्यामुळे कधी कधी आपण मॉइश्चरायझर या पद्धतीने जर व्यवस्थित लावलं असेल ना तर आपल्याला कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला प्रायमर लावलंच पाहिजे. जर तुमची स्किन छान सॉफ्ट झाली आहे तर तुम्ही डायरेक्ट तुमचा बेस पण करू शकता. ठीक आहे, मॉइश्चरायझर कसं लावायचं कळलं तुम्हाला, कसं लावणार, सिरमच्या नंतर. ठीक आहे. आणि सिरम काय लावणार, सिरम आपल्या डर्मिस पर्यंत जातं आणि डर्मिस पर्यंत स्किन पर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे स्किन काय होते, आतमधून नरम पडते आणि म्हणून आपण सिरम पण लावणार. ठीक आहे.